पाहतोय की सोलापूर विधान परिषद निवडणुकीत आपण पाहतोय की राजेंद्र राऊत यांनी मोठा विजय मिळवलेला आहे। भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने पाहताय की गेल्या 15 ते 20 दिवसापासून मोठ्या प्रमाणात प्रचार केला, विरोधही सहन करावा लागला आणि मोठा विजय मिळवलेला आहे? नक्कीच या जिल्ह्यातील तमाम जनतेची इच्छा होती की माझ्यासारखा एक हाडाचा कार्यकर्ता आमदार व्हावा। सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी दिलेले आशीर्वाद, सर्व नेते मंडळींनी दिलेले आशीर्वाद, वरिष्ठ पातळीवरती आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं आशीर्वाद, आमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनीताताई यांचं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद, जयाभाऊचं फार मोठं सहकार्य, या सर्व गोष्टीवरती या ठिकाणी आम्ही हा विजय प्राप्त करू शकलो। काय सांगाल, कारण आपण पाहतोय की कुठेतरी युगोची लढाई आहे ते अंतिम टप्प्यापर्यंत, किंवा जी युगोमुळे ही निवडणूक लागली अशा पद्धतीचं बोलणं गेलं होतं। अदृश्य शक्ती आहे आमच्या पाठीमागं असं मोहिते पाटील म्हणत होते, मात्र पुढे आपण पाहतोय की मतदानाच्या रूपात ते अदृश्य शक्ती दिसलीच नाही। यांनी अदृश्य शक्ती आहे ना, आणखीनही मी सांगतो, एकदा त्यांच्या कुटुंबातला एक जण पुढं उभा करावा आम्ही कोणीतरी, मग ही खरी अदृश्य शक्ती आहे का कशी ती आपण सांगू, आमने सामने या म्हणा, कशाला उभं दुसऱ्याची गरज आता। मग आपण कुठेतरी पाहतोय की अकलूजमध्ये विजयी सभा घेणार आहात, मात्र ही विजयी सभा मोहिते पाटलांना आव्हान असणार आहे। आव्हानाचा विषय नंतर असेल, परंतु या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये मी आभाराची सभा घेणार आहे, कारण ज्या जनतेच्या जीवावरती हे मला मतदान करणारे लोकप्रतिनिधी निवडून आलेत, त्यांनी मला मतदान केलं आहे, त्या जनतेसहित ह्यांचे सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत। माळशिरसमधल्या सुद्धा जनतेचे मला नतमस्तक होऊन आभार मानायचे आहेत। परंतु आभार मानत असताना तिथल्या जनतेची जी भावना आहे माझ्याकडनं, अपेक्षा आता की भाऊ तुम्ही जसं बार्शीतलं काय सरळ केलं तसं इथं पण थोडं सरळ करा, ते करण्याकरता मला दर महिन्यातून एकदा तिथं जावं लागणार आहे। आपण बार्शीचं राजकारण पाहतोय, ओमराजे निंबाळकर यांचं जे आपण पाहतोय खासदारकीपासून तुमचं आणि त्यांचं कट्टर वैर होतं, मात्र सध्या त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। कशा पद्धतीने बघता या सगळ्याकडे? त्यांचं ना आमचं वैराचा विषय नाही आहे, आपण काहीतरी करता। ओमराजे हा माझ्याबरोबर फिरायचा, सगळं फिरायचा, तो मला भाऊ म्हणूनच फिरायचा, त्यांनी कसं तसं हे केलं नाही। परंतु कालच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या डोक्यात काय आलं आणि आमच्या विरोधकांनी जसं त्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काही विष घालवण्याचा प्रयत्न केला तसाच केला, आणि त्याचा काही गैरसमज झाला असेल, त्या दृष्टिकोनातून काही गोष्टी त्यांच्या तोंडात आल्या, त्याच्यामुळं माझं बोलणं भाषण बंद आहे। पण आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोण आलेला असेल, शेवटी आमचा निर्णय आदरणीय फडणवीस साहेबांजवळ होतो, त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य। आपण पाहतोय की कुठेतरी जो निर्णय असेल तो आपल्याला या ठिकाणी पाहतोय, मात्र ज्या मोहिते पाटलांविरोधात मोठ्या प्रमाणावर विरोध पाहायला मिळतो, ते राहुल भाऊ आपल्यासोबत। भाऊ, कशा पद्धतीने विजय बघता हा विजय या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, सुनीताताई आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो ताकदीने आशीर्वाद आम्हाला दिला त्याच्यामुळे विजय झालेला आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेभाऊ यांची व्यूहरचना आणि त्याच्या माध्यमातून आमचा हा मोठा विजय झालेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये या जिल्ह्याची जनता एक हाती भाजपला सत्ता देऊ पाहते आणि ती आम्ही स्वीकारलेली आहे। कुठेतरी पाहतोय की मोहिते पाटील म्हणत होते की अदृश्य शक्ती माझ्या पाठीमागं आहे, कुठेतरी राजभाऊंना सारखं चॅलेंज देत होते की आमचा विजय होईल, आम्ही विजयी होऊ, मात्र हे कुठेतरी युगो प्रॉब्लेम असेल किंवा ह्या गोष्टीतून आपण पाहतोय की ही जी युगोची लढाई आहे कुठेतरी जास्त प्रमाणावर गाजल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही। मुळात इतकं जर त्यांच्यात हिंमत होती तर स्वतः उभं राहायचं। वसंत नानाला बळीचा बकरा कशाला गेला? अहो, हे सरपंचपद दुसऱ्याला देत नाही, आणि जिंकलं असतं तर हे आमदारकी लढले नसते का? मुळात या ठिकाणी यांनी या माळशिरस तालुक्यातल्या जनतेवर केलेले अन्याय, लुटून खाल्लेल्या बँका, पतसंस्था, हे सगळं भविष्यामध्ये निघेल। ही इगोची नाही तर ही रावणी अहंकार आहे, आणि ते जिरवण्याचं काम राजाभाऊ राऊतांनी जयाभाऊंच्या नेतृत्वात मार्गदर्शनात केलेलं आहे। आपण पाहतोय की हे ते राम सातपुते यांनी मोठ्या प्रमाणावर इगोचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण निवडणुकीत पाहायला मिळाला, आणि राजेंद्र राऊत असतील किंवा राम सातपुते असतील यांनी मोठ्या प्रमाणात त्या टीकेला पत्र उत्तर दिलं असं म्हणावं लागेल। कॅमेरामॅन चंदन बलुसा, प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर।